रोहिला पिंपरीत दिवाळीच्या रात्री तुफान हाणामारी। बोरी पोलिसांच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला। बातमी जिंतूर येथून। जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी गावात 21 ऑक्टोबर सायंकाळी 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून भीतीचे वातावरण पसरले। मात्र बोरी पोलिसांच्या वेळेवर दाखल झालेल्या पथकाने आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला। घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व PSI SM थोरवे यांच्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। काही मिनिटातच पोलीस पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली। या प्रकरणी बोरी पोलिसात अनेक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून 3 आरोपी ताब्यात घेतले आहेत। हाणामारीत अनेक जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांनी रात्री पिंपरी रोहिला येथे भेट दिली। प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार यांच्या मार्गदर्शनाखाली PSI SM थोरवे करीत आहेत। गावात शांतता प्रस्थापित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी स्वतः रात्री उशिरापर्यंत पहाटे 4 वाजेपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून बसले होते। घटनेचा अचूक सुगावा लागावा यासाठी मोबाईल फॉरेन्सिक टीम देखील दाखल झाली। परिस्थिती नियंत्रणात असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून चारठाणा, गंगाखेड, सेलू आणि मानवत येथून अतिरिक्त पोलीस फौज व दंगा नियंत्रण पथक रोहिला पिंपरीत दाखल करण्यात आले। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की पोलिसांच्या वेळेवर दाखल झालेल्या कारवाईमुळे गावात शांतता प्रस्थापित झाली आणि मोठा अनर्थ टळला। परभणीच्या जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी या गावात दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या रात्री 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। या घटनेची माहिती बोरी पोलिसांना मिळताच बोरी पोलिसांचे पथक गावात तात्काळ दाखल झाले व पुढील होणारा अनर्थ बोरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळलेला आहे। यामध्ये परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल या 2 अधिकाऱ्यांनी देखील रात्री पिंपरी या गावाला भेट देत रात्री 4 वाजेपर्यंत उपस्थित राहत मार्गदर्शन केले। सध्या स्थितीला गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। या प्रकरणामध्ये अनेक जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे।